पुण्यातील बुधवार पेठ परिसरात काल मध्यरात्री जे घडलं त्याने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडालेली आहे। एका बांगलादेशी तरुणीच्या प्रकरणातून सुरू झालेल्या वादानंतर पुणे पोलिसांनी थेट ॲक्शन मोडमध्ये प्रवेश केला। फराज खान पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं। कारण काय? बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणं, वरिष्ठांना माहिती न देणं आणि आर्थिक व्यवहाराचा आरोप। ही घटना समोर आल्यानंतर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, अशा घटना पुन्हा घडता कामा नये। आणि मग रात्री 12 वाजता बुधवार पेठेत सुरू झालं मोठं कॉम्बिंग ऑपरेशन। स्थानिक पोलिसांसोबत गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा मोठा फौजफाटा बुधवार पेठेत दाखल झाला। प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली पोलिसांच्या नाकाबंदीत बंदिस्त झाली। रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत तब्बल 3 तास ही कारवाई सुरू होती। शुक्रवार पेठ पोलीस चौकी परिसरातील कुंटणखान्यामध्ये महिला पोलिसांनी सखोल चौकशी केली। 50हून अधिक घरांची झडती घेण्यात आली। या ऑपरेशनचा मुख्य फोकस होता अंमली पदार्थांचा वापर। अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वैश्य व्यवसायात ढकललं जातंय का आणि बांगलादेशी नागरिकांचं बेकायदा वास्तव्य। या दरम्यान अनेक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली। परिसरात आलेल्या काही तरुणांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी रस्त्यावर बसवण्यात आलं। बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्लीत कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला। शहरात एकच चर्चा होती, पोलिसांची ही मोठी कारवाई। या संपूर्ण घटनेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत। पुणे पोलिसांनी स्पष्ट संदेश दिलेला आहे, कायद्याच्या विरोधात काहीही चालणार नाही। आता पुढे काय कारवाई होते? अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेसाठी आणि अवैध व्यवसाय रोखण्यासाठी आणखी कडक पावले उचलली जाणार का? या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तुमचं यावर मत काय? ही कारवाई पुरेशी आहे का? आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। धन्यवाद।